तर ही अमृतधारा आजीच्या बटव्यातून आपण दुकानाच्या रॅकवर आणतो आहोत, कारण दुकानातून विकत घेतलेल्या गोष्टी ह्या घरातल्या गोष्टींपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतात असं आपल्याला वाटायला लागलंय। तरी सुद्धा घराघरात कुठेतरी केमिकल्सपेक्षा आपल्या आई आणि आजीला ह्या गोष्टींवरती विश्वास आहे, आणि त्या म्हणजे मुलतानी माती आणि हळद। म्हणजे मार्केटमध्ये गोरं होण्यासाठी, नितळ त्वचा करण्यासाठी काही मध्ये क्रीम्स आल्या होत्या। लोक विचार न करता कमी किमतीतली फळं आणि भाज्या घेऊन येतात, त्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम झाले म्हणजे अजून होत आहे। पण आता पुन्हा लोक अवेअर होत आहेत, परत आपल्या मुळांकडे परत येत आहेत। अशा वेळी साक्षी ऑर्गॅनिक्स हे नाव त्यांच्या हक्काचं आणि विश्वासाचं व्हावं, हाच एक आमचा उद्देश आहे। सो हियर वी आर प्रेझेंटिंग अमृतधारा। चांगलं आहे, उत्तम आहे। या प्रोडक्टचं प्राइसिंग, पॅकेजिंग सगळंच चांगलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मागचा विचार। आणि तुमच्या या यंग आणि टॅलेंटेड एम्प्लॉईनी तो विचार फार सुंदर मांडला। मला तुमचं प्रोडक्ट आवडलं। मी आमच्या गावात याचं डिस्ट्रीब्युशन नक्की करेन, आणि मी शर्वरी लागलं तर तुम्हालाही बोलवेन। आमच्या गावातल्या स्त्रियांनाही हे सांगा, एका आईकडे, बायकोकडे एक स्त्री म्हणून, माणूस म्हणून आपण बघितलं तर तिच्या आरोग्याची काळजी घेता येईल। मिस्टर जय खानोलकर, या मुलींनी मला तुमचं प्रोडक्ट घ्यायला भाग पाडलंय। आजपासनं मीही घेईन ही अमृतधारा। पार्टे, ही मुलगी इथे काय करते? मॅम, ही शर्वरी परब आपल्याच ऑफिसमध्ये काम करते, साक्षी एंटरप्राइजेस मध्ये। जय सरांनीच हायर केलं होतं तिला। निघ तू। ओके मॅम। आई, हॅलो अहिल्या। हॅलो तेजस्विनी, बरं झालं तुम्ही आलात। ओह, तू इथे कशी काय? का यायला नको होतं? अरे नाही, बरं झालं तुम्ही आलात, ते त्यानिमित्ताने आपली भेट झाली। अहिल्या मॅम, तुम्हाला काय बोलायचं असेल, काय विचारायचं असेल तर तुम्ही अजून विचारू शकता। नाही नाही, मी मगाशी बोलले, आणि मी फार बोलावं तीही जागा नाही। मला तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचंय की माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमची कंपनी उत्तम काम करते, आणि हे तुमच्या स्टाफच्या वागण्या बोलण्यातनं मला जाणवलं। मुळात म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट लॉन्च करताना फक्त मार्केटचा विचार करत नाही आहात, तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करताय, आणि ही फार चांगली गोष्ट आहे। आणि मला खूप आनंद आहे, आजही आपल्या समाजात ज्या विषयावर बोलायला फार उत्सुक नसतो त्याची तुम्ही जाणीव करून देताय। त्याच्याबद्दल तुम्हाला सोल्युशन्स काढायचे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध करून देताय। कारण आजही स्त्रीच्या प्रकृतीवर पैसे खर्च करणे हे काही जणांना न रुचणारं, न पटणारं किंवा माहितीच नाहीये। त्यामुळे अमृतधारा या प्रोडक्टचा भाग व्हायला आम्हाला नक्की आवडेल।
वा. आणि हो, अजून एक गोष्ट. शर्वरी, इकडे ये. ह्या मुलीने प्रेझेंटेशन म्हणजे नुसतं त्या प्रोडक्ट बद्दल नाही सांगितलं, तर किती डिटेल्ड अभ्यास केलाय त्याबद्दलचा. प्रत्येक प्रश्नाचं प्रॅक्टिकल सोल्युशन होतं तिच्याकडे. नुसती आकडेवारी नाही, तर त्यामागचं लॉजिक होतं. तळमळ होती, तडफदारपणा होता तिच्यात. मला आज माझीच झलक दिसली. वा. अशी माणसं कंपनीसाठी ॲसेट असतात. ऑफकोर्स. बोलण्यात हुशारच आहे ही. म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे छान छान. थँक्यू मॅम. ही ती जागा नसावी, पण तुम्ही मोठ्या आहात म्हणून. ऑल द बेस्ट. खूप प्रगती कर, खूप मोठी होशील, खूप मोठ्या पदावर जाशील. कदाचित बिझनेस वुमन म्हणून तू स्वतःचं काहीतरी सुरू करू शकशील. त्यावेळेला तुला गरज पडली तर मी नक्की तुझ्या पाठीशी उभी राहीन. थँक्यू सो मच मॅम. ऑल द बेस्ट. अहिल्या, चल. हो, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आफ्टर यू. दॅट वॉज गुड. थँक्यू सर. खरं सांगू, आज इथे येऊन मलाच इतका आनंद झालाय ना, म्हणजे मीच एक्साइट झाले. माझ्यातच उत्साह संचारल्यासारखं झालंय. तेजस्विनी ग्रेट टीम, सगळी हुशार मुलं आहेत. आणि स्पेशली ती मुलगी, ती खूप पुढे जाणार. ग्रूम हर. नवीन आहे, यंग आहे, तरुणपणाचा उत्साह असतो ना. जसं रुटीन होत जातं तसं सगळं शांत होत जातं. असं नको व्हायला आपण खूप लवकर कौतुक करतोय. काय जय? नाही नाही, तेवढी माणसांची पारख आहे मला. पण खरंच सगळे हुशार आहेत आणि ती मुलगी परफेक्ट कॅन्डिडेट आहे कंपनीसाठी. पेपर वर्क वगैरे सगळं लवकर होईलच. मग आपण हो हो, पेपरवर्क होईलच. आणि तुमच्या हॉटेलचं उद्घाटन झालं की येणं होईलच. ऑफकोर्स ओपनिंगला बोलवायचंच आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट तुम्हाला परत. थँक्यू. येते मी. बाय बाय. आई. आई. आईला काय झालं? शर्वरीला पाहून तिला राग आला असेल. या दोन घरातला हा वाद कधी संपणार?